जमलेले आहात किंवा वेळ काढलेला आहे. जरी आता सुट्टी असतील तरी प्रत्येकाचं काहीतरी ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे तुम्ही आता सगळेजण जॉईन झालेले आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. तर आता आपण शिकणार आहोत ओंकार करायला. ओंकारामुळे ओंकाराचे फायदे काय काय आहेत तर ओंकार हा पूर्ण आद्य बीज आहे. म्हणजे ज्यावेळी पृथ्वीचं निर्माण झाली त्यावेळी सर्वात प्रथम ओम हा शब्द उच्चारला गेला आणि तेव्हापासून आपण प्रत्येक स्तोत्र किंवा मंत्र काही म्हणत असतो तर त्याच्या सुरुवातीला सर्वात प्रथम आपण ओंकार म्हणत असतो. तसा हा ओंकार आद्य बीज आहे. ओंकाराचे फायदे काय काय आहेत तर सर्वात प्रथम आपली स्मरणशक्ती वाढायला खूप छान मदत होती. स्मरणशक्ती, आकलनशक्ती आणि परीक्षेचा किंवा इतर काही अभ्यासाचा जो ताणतणाव आपल्या मनावरती असतो तो ताण सर्वात प्रथम कमी व्हायला मदत होते. ओंकाराच्या उच्चारणामध्ये आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो. म्हणजे अगोदर छाती भरून श्वास घेतो आणि ओंकार उच्चारताना श्वास सोडला जातो. तर त्यावेळी आपोआप दीर्घ श्वसनाचा अभ्यास होतो आणि दीर्घ श्वसनाचा अभ्यास तुमचा जितका छान होईल, जितका दीर्घ होईल, तितका तुम्हाला ताणतणाव कमी व्हायला खूप छान मदत होईल. हो हो ठीक आहे. नाही सगळे झोपलेत ना त्यामुळं तर ओंकाराचे फायदे असे भरपूर सारे आहेत. तुम्हाला रोज रोज एक एक दोन दोन फायदे मी त्याचे सांगणार आहे ओंकाराच्या सुरुवातीला. तर ओंकार हा कसा उच्चारायचा आहे त्यावेळी आपण माझ्या ओठाकडे लक्ष केंद्रित करा. ह्यामध्ये तीन अक्षर आहेत, अकार, उकार आणि मकार. यामधून पूर्ण ओंकाराचं उच्चारण केलं जातं. अकार आहे तिथं ओठ आपले विलग होतात आणि अ चा उच्चार केला जातो. हा अ चा उच्चार करताना आपल्याला 2च सेकंद करायचे आहे. त्यानंतर ऊ चा उच्चार म्हणजे ओठ आहेत ते थोडासा चंबूसारखा आकार होतो ओम असं आणि त्यावेळी तीन तीन सेकंद आपल्याला ऊ चा उच्चार करायचे आणि ओठ मिटून ज्यावेळी आपण मकाराचं उच्चारण करतो आणि मकाराच्या व्हायब्रेशन्समुळेच तुमच्या स्मरणशक्तीला किंवा मेंदूचे जे काही आपल्या तरंगत आहे त्याला व्हायब्रेशन्स व्हायला मकाराचा खूप छान फायदा होतो. म्हणून आपण मकार आहे तो 5 सेकंद करतो. असा टोटल ओंकार आहे तो आपला 10 सेकंदाचा उच्चारला जातो. जसजसा तुमचा सराव वाढत जाईल किंवा दीर्घ श्वसनाचा अभ्यास वाढत जाईल तर तुमचा हा ओंकार आहे तो 10 सेकंदापेक्षा जास्त वाढायला सुरुवात होणार आहे. तर आज आपण ओंकार कसा म्हणायचा ते शिकूया आणि त्यानंतर थोडासा ओंकाराचं उच्चारण करूया. पहिल्यांदा म्हणताना थोडा वेळ कधी मकार तुमचा दीर्घ होणार नाही पण घाबरायचं काही कारण नाही. तुमचा जसजसा सराव वाढत जाईल तसं ओंकाराचं उच्चारण करायचं आणि ओंकाराचं उच्चारण रोज किमान 11 वेळा उच्चारण्यापासून वाढवायला सुरुवात करायची आपल्याला. तर ओंकार कसा म्हणायचा हे एक दोन वेळा माझ्या ओठाकडे लक्ष केंद्रित करून बघा. ऍक्च्युली मी दूरतंत्राने म्हणजे आपण ऑनलाईन शिकतोय त्यामुळे मकाराचा आवाज क्लिअर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. काही वेळेस पोहोचतो. तर तो थोडासा इमॅजिन करायचा आहे आणि त्यानंतर आपण कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसणं खूप गरजेचं आहे. हाताची सुरुवातीला करताना ज्ञान मुद्रा करायची. अंगठाने तर्जनी आहेत एकमेकांना जोडलेली 3 बोटं एकदम चिटकून घ्यायची आणि बोट आहे ते अर्धवट गोलाकार विटलेली. हाताचं मनगट आहे ते मांडीवरती जेल ठेवायचे. पाठीचा कणा तुमचा ताठ असणं खूप आवश्यक आहे. ज्यावेळी पाठीचा कणा सरळ असतो तुम्ही त्यावेळी श्वास घेतलेला आहे तो छातीवरून घेतला जातो आणि मग तुम्हाला ओंकाराचं उच्चारण करायला खूप सुलभ जातं, सोपं जातं म्हणजे. तर कसा उच्चारायचा हाताची ही ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा पूर्ण सरळ, मान सरळ, डोळे प्रत्येक ओंकार उच्चारताना अलगद मिटणं आवश्यक आहे. ज्यावेळी आपण डोळे मिटतो त्यावेळी मनाची एकाग्रता वाढायला आणखी छान मदत होते आपल्याला. म्हणून डोळे मिटून घ्यायचे. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित. ओंकार उच्चारताना तुमचे व्हिडिओ ऑन ठेवले तर खूप सोयीस्कर होईल. म्हणजे तुम्ही कसं उच्चारताय हे थोडस माझ्या लक्षात येईल. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन अगोदर करावेत. आता सांगितल्याशिवाय व्हिडिओ ऑन नका करू. सांगितलं तर सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. सगळ्या मुलांनी व्हिडिओ ऑन करा. कोण कोण आहे? दर्शन, हर्षवर्धन, नीलकंठ व्हिडिओ ऑन करा. राधा, रेश्मा,
शिवांजली, श्रीदुला, सृष्टी. व्हिडिओ ऑन करा ना सगळ्यांनी. आहात ना तुम्ही? व्हिडिओ ऑन केले ना म्हणजे तुम्ही काय सृष्टी, उच्चारताय हे दिसणार आहे आणि चूक होणार रेश्मा, नाही. व्हिडिओ ऑन करा म्हणताना. मॅम तुम्ही डिसेबल केलंय. नाही, मी कोणाचं ज्यांनी ऑन केले होते त्यांना डिसेबल केलंय. कोणाचं नाही होते? हर्षवर्धन. माझं नाही होत. ठीक आहे, हर्षवर्धन तुला दिलं. अजून कोणाचं केलं होतं मगाशी मी? मॅम माझं पण मेनजा नव्हतं. माझं पण नाही होत मॅम. हा, मेनजा. मी तुमचं हे केलं कारण तुम्ही मध्ये दिसत होता. अजून कोणाचं होत नाहीये सांगा मला. मॅम माझं नाही होत. सगळ्यांचंच होतंय का तसं? दर्शन. दर्शन. हा. कृष्णा. क्रिशा. क्रिशा ऑन कर. मेंजा. हा, करा मॅडम सुरू. राधा. तर ओंकार कसा उच्चारायचा हे माझ्या ओठाकडे बघा एकदा. सर्वांनी डोळे उघडे ठेवायचे आणि बघायचे एक सुरुवातीचे 3 ते 4 ओंकार. आताची ज्ञानमुद्रा सगळ्यांच्या लक्षात आली. आपल्या अंगठ्याला तर्जनीचं टोक टिकवायचे म्हणजे अंगठ्याच्या शेजारचं बोट. 3 बोट आहेत ती तुम्हाला उलटा दिखवायसाठी मी असं उलटा हात करते. 3 बोट आहेत ती जुळलेली आहेत पण ती हलकीशी अर्धवट मिटलेली आहेत. अशी झाली. हाताचे तळवे शिवांजली ते तर व्हिडिओ ऑन कर. छताच्या दिशेला आणि मनगट आपले इझिली मांडीवरती राहील असा ठेवायचा आहे. खूप ताणून घ्यायचं नाहीये. डोळे अलगद मिटून घ्यायचे. डोळे मिटले की बाहेरची दिसणारी व्यवधानं सर्वात प्रथम बंद होतात आणि मग आपल्याला उच्चारण करायला सोपं जातं. तर आता सगळ्यांनी मात्र डोळे उघडे ठेवा आणि माझ्या ओठाचं निरीक्षण करा. प्रत्येक वेळेस ओंकार उच्चारण्यापूर्वी छाती भरून श्वास घ्यायचा आहे. परत सावकाश श्वास सोडून द्यायचा. सुरुवातीला आता आपण 3 ओंकार आणि प्रार्थना म्हणणार आहोत आणि त्यानंतर मी ओंकाराचं उच्चारण करते. माझ्या बरोबरच 3 ओंकार उच्चारा. नीलकंठ, व्हिडिओ सुरू कर. राहिलेला श्वास सोडून द्यायचा. पुन्हा छाती भरून श्वास घ्यायचा. पुन्हा छाती भरून श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. प्रार्थना म्हणून झाल्यानंतर सगळ्यांनी डोळे मिटलेले तसेच ठेवायचे पण आज आज तुम्ही उघडे ठेवा. मी कसा ओंकार उच्चारते हे फक्त निरीक्षण करायचे. साधारण एक 5 ओंकार निरीक्षण करा आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर ओंकार उच्चारायचे. 11 तरी आज. अ
अ, मॅडम पूर्ण ओंकार नाही ऐकायला येतं. हो, येत नाहीये शेवटी मकार. अ, 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 तर समजले सगळ्यांना? ओठाच लिप म्हणजे हालचाली होत्या त्या लक्षात आल्या का सगळ्यांच्या? अ चा उच्चार करताना ओठ आपले विलग होतील आणि आपल्या हातावरती आपल्याला ओंकार मोजायचा आहे. अ चा उच्चार करताना पहिली दोन बोट आहेत ती मोजायची आहेत, फोल्ड करा. नंतर ऊ चा उच्चार करताना पुढची तीन बोट आहेत ती एक 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 असं 3 सेकंद ऊ होईल आणि पुढची दुसऱ्या हाताची पाच बोट आहेत त्यावेळी पूर्ण मकार होईल. एक एक सेकंद आपण झाकेपर्यंत म्हणजे पूर्ण 10 सेकंदाचा ओंकार आपल्या हातावरती सुरुवातीला आपल्याला मोजता येणार आहे. हे टेक्निक एक लक्षात ठेवायचंय. सगळ्यात प्रथम आपण ओंकाराचा उच्चार केल्यामुळं आपल्याला स्वतःला इंटरनल बॉडीला शरीर आणि मनाला दोन्हीलाही खूप छान फायदा होणार आहे. म्हणजे तुमचा अभ्यासासाठी जे ताणतणाव आहे तो पूर्ण निर्मूलन होणारच आहे. त्याचबरोबर शांती, एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती अशी भरपूर सारे फायदे आपल्याला मिळायला मदत होणार आहे. त्यामुळे न चुकता सकाळी उठल्या उठल्या अगदी आपण अंथरुणावरती असताना जर तुम्ही 11 ओंकार उच्चारून खाली उतरलात तर अख्खा दिवस तुम्हाला खूप छान असा प्रसन्न जाणार आहे. म्हणजे त्यामुळं उद्यापासून हे रोज करायला सुरुवात करायची. सुरुवातीला तुमचे 11 झाले नाही तर 3 करा, 3च्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी 5 करा, 7 करा, असे 11 पर्यंत न्या. आणि त्यानंतर तुम्ही अभ्यासाला बसायच्या वेळेस पण ओंकार उच्चारून बसलात तरी तुम्हाला वेगवेगळे फायदे जाणवायला त्याची सुरुवात होणार आहे. तर चला आता आपण उच्चारण करूया सगळ्यांनी एकत्र. हाताची ज्ञान मुद्रा, इझिली हात मनगट आपल्या मांडीवरती ठेवायचे. पाठीचा कणा पूर्ण ताट राहील असा प्रयत्न करायचा आहे आणि डोळे अलगद मिटून घ्यायचे. तर तुमचा आवाज मला येणार नाहीये पण आपला पण त्याच जाणीव करून घ्या की किती छान आपल्याला उच्चारण करता येते. चला सुरुवात करूया. पुन्हा एकदा एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. आणखीन एक श्वास घेऊन ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करूया. सलग 11 ओंकार उच्चारणार आहोत आपण. अ, 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 हम्म, अ, अ, अ,
ओ ओ ओ ओ शेवटचा ओंकार ओ माझा सुस्पष्ट आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, पण ज्यावेळी आपला मकार संपतो त्यावेळी जी व्हायब्रेशन्स आहे ते आपल्या मस्तिष्कामध्ये सुरुवातीला अनुभवायचे. सराव जसजसा तुमचा ओंकाराचा होईल तेव्हा ती व्हायब्रेशन तुम्हाला स्वतःलाच खूप छान व्हायब्रेशन्सची अनुभूती देणार आहेत. म्हणजे जितके जास्त ओंकार उच्चारले जातील तितकी अनुभूती जास्त वेळ आपल्याला मिळणार आहे. आपला मेंदू आहे हा द्रव रूपामध्ये तरंगत आहे, म्हणजे असा द्रव्यामध्ये का, तर त्याला कुठल्या प्रकारच्या आसनांनी किंवा कशाने असे व्हायब्रेशन्स होत नाहीत. पण ओंकारातील मकाराने खूप छान व्हायब्रेशन तरंगत असल्यामुळं जी काही व्हायब्रेशन्स आहेत ती ओंकाराच्या उच्चारणामध्ये खूप अनुभवता येतात. त्यामुळे ओंकाराच्या उच्चारणाने स्मरणशक्तीला खूप छान फायदा होतो. सावकाश हाताची ज्ञानमुद्रा सोडा. अलगद दोन्ही हात डोळ्यांवरती न्या. पापण्यांची उघडझाप करा. बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आणि मग हळूच दोन्ही हात बाजूनी जागेवर आणायचे. मी उद्या थोडा आणखीन प्रयत्न करते की माझा आवाज आहे तो सुस्पष्ट तुम्हाला येईल पूर्ण मकारापर्यंत, असा जास्तीत जास्त प्रयत्न करते. तर तुम्हाला आवडला का ओंकार उच्चारताना? हे लगेचच आज विचारणं अवघड आहे, पण हळूहळू तुमचा जसं सर्व वाढत जाईल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खूप छान दीर्घ ओंकार असा उच्चारता येतोय म्हणून. म्हणजे धन्यवाद सगळ्यांना आणि तुमचं खूप खूप अभिनंदन या वर्गामध्ये. मॅडम अजून कंटिन्युअस पुढे करायचे का दुसरं काय होणार आहे? हा, धन्यवाद नीता मॅडम. आज बस तुमचं, धन्यवाद उद्या तुम्ही धन्यवाद. घेऊ शकता. आता हो आपलं अर्धा तासाचं एक आहे ना स्लॉट. आता आपल्या सविता धर्माधिकारी मॅडम, त्यांचं आहे सेशन. हो सविता मॅडम. चालेल चालेल. धन्यवाद धन्यवाद. हा 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 मॅडम 2 मिनिटं हा बोलू का मी? हा, हा बोला ना. हा बोला. पल्लवी मॅडम, सविता मॅडम बद्दल आता सांगा, तुम्हाला हो काय हो. सांगायचंय. हा नमस्ते. सविता मॅडम, तुमचं स्वागत आहे. सविता धर्माधिकारी मॅडम आपल्याला आज पंचतत्व चिकित्सेबद्दल सांगणार आहेत. सविता धर्माधिकारी मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं तर त्या बेंगलोरला राहतात आणि MSc DBM सॉफ्टवेअर कोर्स झालेला आहे. IT कंपनीतला त्यांचा 10 वर्षाचा अनुभव आहे आणि 9 महिने झाले की ते पंचतत्व चिकित्सक म्हणून काम करतायत आणि 2 वर्षापासून त्या विहंगमला जोडल्या गेलेल्या आहेत. तर मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओव्हर टू यू मॅम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद पल्लवी मॅडम, धन्यवाद मंगल मॅडम. विहंगम टेक्नॉलॉजीचे सर्वात पर्यंत सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्या मुलांना, सगळ्यांना पहिल्यांदी हाय. तुम्ही सगळेजण आता हायस्कूलचे मुलं आहात. सगळेजण वेगवेगळ्या ह्याच्यात, मराठी मीडियम मध्ये कोणी शिकतंय, कोणी इंग्लिश मीडियम मध्ये शिकतंय. तुम्हाला पंचतत्व म्हणजे काय माहिती आहे का कोणाला?
माझा आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येत नसेल तर सांगा कोणीतरी. येतोय मॅडम. येतो. हा. तर मला सांगा, तुम्हाला पंचतत्व म्हणजे काय माहिती आहे का आधी? कोणाला माहिती असेल तर हँड रेस करा, सांगा. काही ऐकलंय का पंचतत्व म्हणजे काय? ऑडिओ ऑन करा, सांगा, किंवा हँड रेस करून सांगा. नाही माहिती कोणालाच? नाही माहिती कोणाला? ठीक आहे. मी सांगते तुम्हाला पंचतत्व काय. बघा, आपल्याला आपण ज्या विश्वामध्ये राहतोय, ज्या सृष्टीमध्ये आपण राहतोय, तिथे काय काय दिसतं आपल्याला? पाणी आहे, वायू आहे, पृथ्वी आहे, अग्नी आहे. हे सगळे आहेत ते, ह्याला काय म्हणतात? पंचतत्व. ते किती आहेत? 5 आहेत ते. जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी. हे 5 जे आहेत त्याला पंचतत्व असं म्हणतात. आता हे संपूर्ण विश्व जे आहे ते या 5 तत्वांनी बनलेलं आहे. आणि आपलं शरीर सुद्धा या 5 तत्वांनीच बनलेलं आहे. हे समजतंय का तुम्हाला? हे पूर्ण विश्व आहे या 5 तत्वांनीच बनलेलं आहे, आणि आपलं शरीर सुद्धा या 5 तत्वांनीच बनलेलं आहे. कोणी परत रिपीट करेल का पंचतत्व काय आहे, कोणते ते सांगताल का कोणीतरी? तुमच्यापैकी कोणी रिपीट करताल? हँड रेस करा, सांगा कोणते कोणते पंचतत्व आहेत. एक एक मुलांनो, सांगा एक कोणीतरी. मिनिट मॅडम. मुलांनो, हा. हे का समजून घ्यायचंय? तर तुम्हाला कुठलेही आजार होतात की नाही, काही दुखतं, समजा हाताला बोटांना दुखतंय, किंवा डोकं दुखतंय, किंवा गुडघा दुखतोय, पडलाय, असं काही झालं, किंवा पोट दुखतंय, किंवा असं की तुम्हाला त्रास होत असेल, तर पंचतत्व उपायाने लगेच तुम्ही बरं व्हायचंय तुमचं तुम्ही. हातावर रंग लावायचा आहे फक्त ठराविक ठिकाणी. आता जर तुम्हाला काही त्रास असेल तर मॅडम तुम्हाला चिकित्सा देणार आहेत. त्याबद्दल हे तुम्हाला मॅडम माहिती देत आहेत. पंचतत्व म्हणजे फक्त हाताच्या तळव्यांवर कलर लावायचे, हे इथे कलर लावायचे आणि बरं व्हायचं. पैसे अजिबात नाहीत, डॉक्टर अजिबात नाहीत. असं आणि आम्ही कोणतेही तुम्हाला औषध या हे सांगा मॅडम, कोणतेही या औषध घ्यायची नाही. शिबिरातनं आम्ही तुम्हाला हे देणार आहोत. ज्यांना काही त्रास आहे डोळ्याचा म्हणा, कशाचा म्हणा, त्यांच्यावर आम्ही उपाय करणार आहोत. म्हणून मॅडम तुम्हाला माहिती देत आहेत, ती समजून घ्या बरं का. आणि ज्यांना काही त्रास आहे त्यांनी मग मॅडमकडे सांगा, म्हणजे तुम्हाला ती चिकित्सा दिली जाईल. हा मॅडम, कोणाला करा करा. कारण त्याशिवाय त्यांना काय म्हणजे कळलं पाहिजे ना आपल्याला, एक का माहिती हवंय. आणि कोणाला तुम्हाला ज्यांना त्रास आहे त्यांना मॅडमना नावं द्यायची आहेत नंतर. हा मॅडम, करा कंटिन्यू. कोणाला सर्दी होती का? थोडीशी थंडी वाजली, थंडी पडली की सर्दी होती का? थोडासा पाऊस पडला की सर्दी होती, किंवा कधी डोकं दुखतं, असे काही छोटे छोटे तुम्हाला काही गोष्टी आहेत का? किंवा थोडस काही बाहेरचं खाल्लं तर कोणाला पोटात दुखतं, असे काही कोणाला छोटे छोटे त्रास आहेत का? किंवा मोठं काही आहे का? किंवा किंवा तुमच्या घरात मोठ्या माणसांना कोणाला असं काही आहे का? हं तसं असेल तर हे सगळे आजार आपण या पंचतत्व चिकित्सेने बरे करू शकतो. या पंचतत्व चिकित्सेमध्ये आपल्याला कोणतंही औषध घ्यायचं नाहीये, डॉक्टरांकडे जायचं नाहीये, काहीच नाहीये. फक्त काय करायचं, हे आपले तळहात जे आहेत या तळहातावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे रंग लावून आपण आपलं पूर्ण शरीर बरं करू शकतो. मोठे मोठे आजार आपण याच्याने बरं करू शकतो. तर त्यासाठी ही पंचतत्व चिकित्सा आहे. पंचतत्व, आता मी तुम्हाला सांगितलं पंचतत्व. पंचतत्व म्हणजे काय तुम्ही सांगताल का? मी तुम्हाला सांगितलं 5 तत्व कोणती आहेत. कुणीतरी रिपीट करेल का? 5 तत्व एक एक सांगा, जे आठवेल ते एक एक सांगा. हँड रेस करा, मेसेज करा, किंवा मोबाईल हे ऑडिओ सुरू करून सांगा पंचतत्व कोणाला कोणतं आठवतंय. नाही आठवत ते कोणालाच, एक एक सांगा, जे आठवेल ते सांगा. अनम्यूट करा, अनम्यूट करून सांगा. तिकडे तिकडे बोलू नका कुणाशी, आईशी वगैरे बोलू नका. इकडे मला सांगा अनम्यूट करून. श्रीदुदा, श्रीदुदा, कोणाशी बोलतेस? इकडे मला अनम्यूट करून सांग, कोणतं पंचतत्व माहितीये का तुला? हम्म जल, आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू. बरोबर, अगदी बरोबर. तर हे जे 5 तत्व आहेत, ह्या 5 तत्वांचा
पूर्ण ब्रह्मांड बनलेलं आहे आणि आपलं शरीर सुद्धा या 5 तत्वांनी बनलेलं आहे. आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठलं तरी हे तत्व कमी जास्त प्रमाणात होतं, त्यावेळेस काय होतं, आपल्याला कुठल्या तरी वेगळ्या प्रकारचे आजार होतात. आता समजा तुम्हाला आईने एखादी भाजी केली आणि त्या भाजीत खूप तिखट जास्त झालंय, तर काय होतं, तुम्हाला आवडतं का? नाही होत. म्हणजे त्याच्यात तिखट जास्त झालंय म्हणून काहीतरी बिघडलं. कधी म्हणतात किती पाणी जास्त झालंय, पाणी जास्त झालं म्हणून बिघडलं. तसंच आपल्या शरीरात अग्नी जास्त झाला तर काही वेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, जल जास्त झालं तर वेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, वायू जास्त झाला तरी आजार होऊ शकतात. म्हणजे हे 5 तत्व जे आहेत त्यांचा जर काही बॅलन्स चुकला, बिघडला, इम्बॅलन्स झालं काही, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे रोग होतात. मग ह्याच्यावरती उपचार काय आहे? उपचार असा आहे की ते तत्व आपल्याला बॅलन्स करायचे. तत्व बॅलन्स करणं एकदम सोपं आहे. आता मी त्याच्या आधी तुम्हाला काही उदाहरणं सांगते. बघा, समजा छोटं बाळ आहे. छोटं बाळ एका जागी बसू शकतं का? छोट्या बाळाला तुम्ही म्हटलं, जे बाळ रांगतं बाळ आहे, समजा 1 वर्षाचं बाळ आहे, ते एका जागी बाळाला म्हटलं तुम्ही एका जागी बसा, मग बसतं का ते बाळ एका जागी? सगळ्या घरभर रांगतं. ते का रांगतं? कारण त्या बाळामध्ये तत्व जास्त असतं, म्हणून ते बाळ सारखं घरात इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतं. तेच वृद्ध लोक असतात, ते जास्त फिरतात का? नाही, कारण त्यांच्यामध्ये वायुतत्व कमी असतं. वृद्ध माणसांमध्ये वायुतत्व कमी झालेलं असतं, म्हणून ते जास्त फिरत नाहीत. तर हे जे आहेत 5 तत्व आपल्याला सगळे असे दिसतात. आता समजा खूप उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये काय होतं, खूप गरम होतं, सारखं पाणी प्यावंसं वाटतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये अग्नी वाढलेला असतो. अग्नी वाढल्याने काय होतं, आपल्याला सारखं पाणी प्यावंसं वाटतं, फॅन लावावा असं वाटतो, गार गार पाहिजे, गार पाहिजे, गार पाणी प्यायला पाहिजे, गार पाणी प्यायचं असं वाटतं. म्हणजे जेव्हा अग्नी वाढतो तेव्हा आपल्याला पाण्याची गरज असते, बरोबर? किंवा आपल्या निसर्गातले उदाहरण बघा तुम्ही. झाड असतं, एक झाड आहे, झाडाची पानं कुठल्या रंगाची असतात? हिरव्या रंगाची असतात. पण झाडाचं खोड कोणत्या रंगाचं असतं? ब्राऊन कलरचं असतं. आता हे प्रत्येक तत्वाचे वेगळे वेगळे रंग आहेत. म्हणजे झाडाचे पानं हे झाले वायू तत्व आणि त्याचं खोड झालं हे आकाश तत्व. म्हणजे कोणत्या एका तत्वाला दुसरं तत्व कंट्रोल करतं. म्हणजेच एक तत्व वाढलं तर दुसऱ्या तत्वाने आपण त्याला कंट्रोल करू शकतो. इतकी सोपी चिकित्सा आहे. काही समजतंय का तुम्हाला? कोणाला काही समजतंय, कोणाला काही समजत नाहीये, काही सांगताल का? समजतंय. समजतंय? अजून कोणीतरी सांगा, दुसरं कोणीतरी. दर्शन, रेश्मा, क्रिशा, कोणाला काही समजतंय का? समजते मॅम. समजतंय ना? समजते. हा. तर काय काय सांगितलं मी आतापर्यंत? हे ब्रह्मांड जे आहे ते पंचतत्वांनी बनलेलं आहे. आपलं शरीर सुद्धा पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि आपल्याला जे काही रोग होतात ते आपल्या ह्या शरीरातल्या पंचतत्वांचं जर इम्बॅलन्स झालं तर त्या इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोग होतात. मग ते रोग बरे करण्यासाठी आपल्याला काय करायचे, जे तत्व आपले इम्बॅलन्स झाले आहेत ते तत्व बॅलन्स करायचे. त्याच्यासाठी औषध घ्यायचं नाहीये, त्याच्यासाठी डॉक्टरकडे जायचं नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील किंवा तुम्हाला सांगितल्या जातील करायला, त्याच्याने तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. ही गोष्ट कळली का तुम्हाला? कळली सगळ्यांना? हर्षवर्धन, कळलंय का तुला? रेश्मा? होय. आता एक शास्त्री जे आहेत, ब्रजमणी शास्त्री जे आहेत हरियाणातले, त्यांनी याचा अभ्यास केलेला आहे. आता मंगल मॅडम सगळ्यांना आपल्या शिवसरोदय शास्त्र शिकवतात. या शिवसरोदय शास्त्रामध्ये एक मोठं शास्त्र आहे जे शंकराने पार्वतीला सांगितलेलं आहे. त्या शास्त्रामध्ये ह्याचे सगळे श्लोक लिहिलेले, त्या शास्त्रामध्ये ह्याच्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्या तत्वाने कोणतं तत्व कसं बॅलन्स होतं, काय काय होतं, हे सगळं सांगितलं. आता हे हरियाणाचे पलवल गावातले एक शास्त्री जे आहेत, ब्रजमणी आचार्य ब्रजमणीजी, त्यांनी ह्याचा खूप अभ्यास केला. त्यांना एक गुरु मिळाले आणि त्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही याचा अभ्यास करा आणि लोकांच्या सेवेसाठी याचा वापर करा, असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून यांनी जवळजवळ गेले 14-15 वर्ष त्याचा अभ्यास करून लोकांच्या सेवेसाठी त्यांनी त्याचा प्रसार करतायत, त्याच्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी.
तर त्यांनी काय केलं, त्यांनी आधी स्वतः आयुर्वेदाचा अभ्यास केला, त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला, त्यांनी निसर्गोपचाराचा अभ्यास केला आणि या सगळ्यांचं हे करून त्याच्याशी पंचतत्वांचा त्यांनी कॉम्बिनेशन केलं, त्या सगळ्याचा एकत्र मेळ घातला आणि मग त्यांनी हे जे पंचतत्व चिकित्सा आहे ही त्यांनी आपल्यापर्यंत, सामान्य माणसांपर्यंत, आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवली आहे. त्याच्यासाठी ते वेगवेगळे ट्रेनिंग देतात. आम्ही पण त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, मंगल मॅडम आणि आपल्या या विहंगम मधल्या खूप लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. सगळेजण चिकित्सक, भरपूर जण चिकित्सक आहेत त्याच्यात. तर तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला जर कोणता त्रास होत असेल तर तुम्हाला ही चिकित्सा घ्यायची आहे. तर तुम्हाला मी फॉर्म पाठवेल एक ग्रुपवरती, आपल्या ह्या ग्रुपवरती फॉर्म पाठवेल, तो फॉर्म तुम्ही भरून पाठवायचा आहे. आणि त्याच्यात काय नाही, तुम्हाला कोणता त्रास होतो, कधी तुम्हाला सकाळी जास्त त्रास होतो, दुपारी जास्त त्रास होतो, म्हणजे खूप ऊन जेव्हा वाढलेलं असतं त्यावेळेस तुम्हाला त्रास होतो का, खूप पाऊस बाहेर पडत असतो त्यावेळेस तुम्हाला त्रास होत असतो, हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. किंवा केव्हा सर्दी होती, पावसाळ्यामध्ये सर्दी होती, उन्हाळ्यामध्ये अजिबात सर्दी होत नाही, पाऊस पडला की सर्दी होती. किंवा केव्हा डोकं दुखतं, जास्त जेवण झालं की डोकं दुखतं, असं काही काही असतं की नाही. तर ते फक्त तुम्हाला काय त्रास होतो त्याचा फॉर्म मध्ये लिहायची आहे माहिती, आणि तो फॉर्म हे करायचा आहे. आणि तुम्ही सुद्धा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ट्रीटमेंट तुम्ही सुद्धा दुसऱ्या लोकांना देऊ शकता. याच्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर व्हायची गरज नाहीये, MBBS डॉक्टर व्हायची गरज नाहीये, कशाचीच गरज व्हायची. अगदी तुम्ही सुद्धा छोटे मुलं जरी तुम्ही असले, 10वी पर्यंत, 10वी-12वीची जरी मुलं असले, तुम्ही तरी सुद्धा लोकांना ट्रीटमेंट देऊन त्यांची सेवा करू शकता. तुम्ही स्वतःसाठी ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि ही ट्रीटमेंट एकदम सोपी आहे. काय करायचं, हे जे आपले हे तळ हात आहेत दोन्ही हाताचे, ह्याच्यावरती सगळे पॉइंट्स असतात. हा फक्त कोणत्या शरीरातल्या कोणत्या बॉडी पार्टशी कोणता पॉइंट रिलेटेड आहे ह्याचा थोडासा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि कोणत्या तत्वाचा कोणता रंग आहे. जसं वायू, झाडामुळे वायू तयार होतो, झाडामुळे वारा येतो, झाडाचा रंग कोणता, हिरवा, म्हणजे वायूचा रंग झाला हिरवा. पाण्याचा रंग कोणता असतो, निळा, लाईट ब्लू, म्हणजे जलतत्वाचा झाला रंग निळा. अग्नी कोणत्या रंगाचा असतो, लाल, म्हणजे अग्नीचा रंग कोणता झाला, लाल. अगदी सोपी आहे, ह्याच्यात काही अवघड नाहीये, एकदम सोपं आहे. आणि जे आपण निसर्गामध्ये बघतो त्याचाच सगळा वापर करायचा इथे. त्या एकदम सोपं, जसं की खूप उन्हाळा आहे, आपल्या तहान लागली, म्हणजे अग्नी वाढला की कशाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, बरोबर आहे. किंवा अग्नी वाढला की आपल्याला वारा लागतोय. अशा इतक्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत. या सोप्या सोप्या गोष्टी वापरून आपल्याला आपल्या जवळजवळ 90% आजार बरे करू शकतो. आपण स्वतःचे करू शकतो, आपल्या घरातल्यांचे करू शकतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांचे करू शकतो, आपल्या नातेवाईकांमध्ये जे वृद्ध लोक असतात त्यांना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार झालेले असतात, त्यांचे आजार आपण बरे करू शकतो. तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्यासाठी ही ट्रीटमेंट घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमच्या आई बाबांना, तुमच्या घरात कोणी काका मामा मावशी वगैरे जे कोणी असतील त्यांच्यासाठी पण ही ट्रीटमेंट घ्यायची. आणि ट्रीटमेंट काय आहे, औषध घ्यायचं नाहीये, कुठे डॉक्टरकडे जायचं नाही, फक्त आपल्या हातावरती रंग लावायचे आहेत. जसे स्केच पेन मिळतात तसे थोडेसे डार्क कलरचे मार्कर, चीज मार्कर म्हणून एक प्रकारचे वेगळ्या प्रकारचे मार्कर येतात, तुम्हाला माहिती असेल. ते मार्कर असतात, ते मार्करनी सांगितलं तुम्हाला फक्त इथे पिवळा रंग लावा, इथे निळा रंग लावा, इथे लाल रंग लावा, असं तुम्हाला सांगितलं जाईल. आणि फक्त रंग लावून अमेझिंग रिझल्ट तुम्हाला मिळतील. तुम्ही बघताल अर्ध्या तासात तुम्हाला इफेक्ट मिळेल. किती, फक्त अर्ध्या ते 1 तासात तुम्हाला डोसा वाटते, खूप डोकं दुखते, किंवा नाक व्हायला लागलंय, खूप सर्दी झालीये, खूप नाक व्हायला लागलंय, आणि तुम्ही जर नाक व्हायला लागलंय, पिवळा रंग लावला, अर्ध्या तासात तुमची सर्दी गायब. आता असं तुम्हाला वाटेल, असं कुठे होतं का, औषध घेतल्याशिवाय कुठे सर्दी बरी होती का, असं तुम्हाला वाटेल आता. असं फक्त रंग लावल्याने कुठे बरं होतं का, असं कदाचित तुम्हाला आता वाटेल. पण हे खरं आहे. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आपल्या ह्या विहंगमच्या ग्रुपमध्ये भरपूर जणांनी अनुभवलेलं आहे. भरपूर जण चिकित्सक आहेत ह्याच्यात. हे आम्ही इतर लोकांना पण ट्रीटमेंट देतो आहोत.
तर हे तुम्ही सुद्धा स्वतःसाठी ही ट्रीटमेंट घ्यायची आहे. तुमच्या आई बाबांना, घरातल्या कोणत्या आजी आजोबा तुम्हाला असतील घरामध्ये, तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगायचं आहे की असे काहीही औषध न घेता फटाकन तुमचे काय दुखताय, पाय दुखतायत, गुडघे दुखतायत, मग इकडे रंग लावा, तुमचं बरं वाटेल. खूप चालल्याने काय तुम्हाला त्रास होतोय, पाय दुखतायत, मग इकडे रंग लावा, बरं वाटेल. अशी इतकी सोपी चिकित्सा आहे. छोटे मोठे माणसं म्हातारे सगळ्यांना तुम्ही देऊ शकता ही चिकित्सा. आणि असं वाटलं तुम्हाला काही त्रास होतोय तर काही नाही, फक्त हात धुवून टाकायचा, रंग लावलेला हात धुवून टाकायचा, बरं वाटतं. कोणाकोणाला अशी चिकित्सा घ्यायला आवडेल का? औषधं घ्यायला आवडतील खूप, गोळ्या खायच्या, काय सर्दी झाली आहे घ्या गोळ्या, असं कोणाला आवडेल का? फक्त हाताला रंग लावला की बरं झालं असं आवडेल? काय आवडेल तुम्हाला सांगा, अनम्यूट करून सांगा. कोणाला सर्दीचा त्रास होतो का? आता सगळीकडे इकडे बँगलोरमध्ये तर भरपूर पाऊस पडतोय सध्या. तिकडे तुमच्या गावात कुठे पाऊस पडतोय का? पडतोय ना? मग असं होतंय का पाऊस पडला की सर्दी होतीये, थोडंसं डोकं दुखतंय, असं कुणाला होतंय का तिकडे? किंवा ऊन खूप आहे, उन्हाचा त्रास होतोय, असं कुणाला होतंय का? कुणाला ही पंचतत्व चिकित्सा घ्यायला आवडेल का? किंवा तुम्हाला नाही पण तुमच्या घरात समजा आई बाबांना असा काही त्रास होतोय का? त्यांना ही चिकित्सा घ्यायला आवडेल का? आणि ही चिकित्सा आज नाहीये बरं का, आपल्या भारतामध्ये फार पूर्वीपासून ही चिकित्सा आहे. पण काय झालं, आपल्या भारतामध्ये मुघलांनी राज्य केलं, ब्रिटिशांनी राज्य केलं, या सगळ्या ह्याच्यात हे सगळे आपलं शास्त्र, हे सगळं ज्ञान लोप पावलं गेलं, म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. ही सगळी चिकित्सा आहे, हे जे काही पंचतत्व, जेव्हापासून ब्रह्मांड आहे तेव्हापासून पंचतत्व आहे. हे अग्नी वायू जल हे पहिल्यापासूनच आहेत, बरोबर. ही चिकित्सा पहिल्यापासूनच आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात नवीन काही नाहीये. आज आपण ही आज खूप तयार केली, आज नवीन इनोव्हेशन झालंय, असं काही नाहीये याच्यात. ही जी पंचतत्व चिकित्सा आहे ही वर्षानुवर्ष भारतामध्ये चालत आलेली आहे. फक्त आता मध्यंतरीच्या काही काळामध्ये त्याचा वापर आपल्यापर्यंत पोहोचला नाही, त्याचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. तुम्हाला माहिती का, पूर्वीच्या काळी रामायण महाभारतात युद्ध व्हायचे. आज युद्धामध्ये इतके सारे सैनिक जखमी झाले, दुसऱ्या दिवशी परत तेवढे सैनिक लढायला तयार व्हायचे. कसे व्हायचे ते? एका रात्रीत त्यांना कोण बरं करायचं? तर ही अशी जी पंचतत्व चिकित्सा आहे ती अशी त्यांना असं बरं करते. त्याच्यासाठी खूप काही महिने औषध घ्यावं लागतंय किंवा असं काही नाहीये त्याच्यात. तर इतकी साधी सोपी सरळ आणि अतिशय लवकर काम करणारी ही पंचतत्व चिकित्सा आहे. तर तुमच्यापैकी कोणाला ही घ्यायला आवडेल सांगा मला. पहिल्यांदा तुम्हाला कोणाला काही असा त्रास, छोटे मोठे, डोकं दुखतंय, सर्दी होती, पोटात दुखतंय, असं काही छोटे छोटे आजार असं काही आहे का? किंवा तुमच्या घरात आई बाबांना वगैरे कोणाला आहे का? आणि त्यांना तुम्हाला कोणाला घ्यायला आवडेल का? सांगा, हँड रेस करा किंवा मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा. मॅम, बॉडी हीट वाढते भरपूर. कोण? हर्षवर्धन बोलतोय का? होय. हा, बॉडी हीट वाढते. ओके, लगेच कमी होऊ शकते. मी आता ग्रुपवरती, आता हे सेशन झालं, क्लास झाला की मी एक ह्याच्या ग्रुपवरती फॉर्म पाठवते. आता तिकडे तुमच्या कुठल्या गावचा आहेस तू? कुठल्या गावातून जॉईन झालायस? पुणे. पुण्याला आता खूप गरम होतंय का? खूप ऊन आहे का तिकडे? नाही, तसं काही नाही. म्हणजे पावसाचं वातावरण आहे, थंड आहे भरपूर. मग पाऊस म्हणजे फक्त उन्हाळ्यामध्ये तुझी उष्णता वाढते का पूर्ण वर्षभरच उष्णता वाढते? नाही, आता काही दिवसांमध्येच दिसायला लागलं असं. काही दिवसांपूर्वी दिसायला लागले. बरं, आता मग समजा आता आता पावसाचं वातावरण असेल, पण गेला एक महिना वगैरे तरी भरपूर उन्हाळा आहे तिथे. 40, 42, 43 असं टेम्परेचर राहिलं होतं ना पुण्यामध्ये. मग त्याच्यामुळे उष्णता वाढली असेल आणि त्याच्यामध्ये सुट्टीचं काहीतरी वेगळं वेगळं खाण्यातही आलं असेल, हो की नाही? या सगळ्या कारणा किंवा सुट्टीचं तुम्ही वेळेवर झोपत नसाल, लवकर झोप पूर्ण होत नसेल तुमची, असंही कारण असू शकेल, त्याच्यामुळे उष्णता वाढली असेल. पण ती उष्णता आपण फक्त हातावर रंग लावून कमी करू शकतो. आता तुला काय वाटतं? उष्णता वाढली म्हणजे कोणतं तत्व जरा बिघडलंय सांगता येईल का तुला? हर्षवर्धन किंवा दुसरं कोणी पण सांगा. उष्णता वाढली म्हणजे कुठलं तत्व वाढलं किंवा कमी झालं, काय वाटतंय तुम्हाला? अग्नितत्व वाढलं. बरोबर, एकदम बरोबर. उष्णता वाढली म्हणजे अग्नितत्व वाढलं. मग अग्नी वाढल्यावर काय होतं का? आपल्याला काय करावं असं वाटतं? जल पाणी जल प्यावं असं तत्व वाटतं. निर्माण. पाणी. बरोबर,
जल पाहिजे. मग आपण उष्णता कमी करण्यासाठी जलतत्व, जलाचा म्हणजे पाण्याचा कोणता रंग आहे? निळा. म्हणजे निळा रंग लावायचा. फक्त कुठं लावायचा हे मी सांगते तुम्हाला, किंवा आपल्या ग्रुपमध्ये चिकित्सक आहेत ते सांगतील तुम्हाला वेगळे वेगळे. तर फक्त हातावरती निळा रंग लावून तुझी उष्णता कमी होऊ शकते. थोडस आपण फॉर्म घेऊयात. मुलांना ऍसिडिटी पण होते नेहमी, बरोबर आहे. कारण काय? बाहेरचं खातात, जंक फूड खातात, लवकर वेळेवर झोपत नाहीत, रात्री जागरण करत टीव्ही बघत बसतात, त्याच्यामुळे पण ऍसिडिटी वाढती. किंवा अजून काही उन्हामुळे पण ऍसिडिटी वाढती. ती पण आपण कमी करू शकतो. काही नाही, फक्त हातावर रंग लावायचा आणि कुठलाही त्रास कमी करायचा. अजून कोणाला? हर्षवर्धनने सांगितलं. अजून कोणाला काही त्रास होतोय का? हर्षवर्धन फॉर्म भरून पाठवते. मी फॉर्म पाठवेल ग्रुपवरती, तर ग्रुप तू भरून पाठव. अजून कोणाला काही असं वाटतंय का? कोणाला काही कशासाठी ट्रीटमेंट घ्यायची आहे? डोळ्याचा नंबर जास्त आहे, तुला चष्मा कमी करण्यासाठी, चष्मा घालवण्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची का? पॉझिटिव्ह बोलायचं, मग आजारी नाही पडणार आपण. बरोबर आहे, बरोबर आहे. हे किती जण फॉलो करतात पण? दिवसभर तुम्ही हे सगळं करता का? दिवसभर पॉझिटिव्हच बोलतात का? कोण सांगेल? हो, बोला. बोलतो ना. हा, चांगलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पॉझिटिव्ह बोलतात, व्हेरी गुड. किती जण फॉलो करतात हे? असं आहे का पण आजूबाजूला तू सगळ्या असं बघतोस का की आजूबाजूला कोणी आजारीच पडलेलं नाहीये? असं आहे का घरामध्ये किंवा आजूबाजूला? असं आहे का कुणी आजारीच पडलेलं नाहीये? असं असतं तर सगळे हॉस्पिटल सगळे रिकामे पडले असते. असं असतं तर हॉस्पिटल तर सध्या असे भरभरून वाहत आहेत. म्हणजे काही ना काहीतरी कारण आहे, त्यासाठी लोक आजारी पडतायत, हो की नाही? त्याच्यासाठी आपल्याला चिकित्सा तर करायला पाहिजे. फक्त ॲलोपॅथीची औषधं किंवा, कारण काय, ॲलोपॅथीची औषधं घेतल्यावर किती साईड इफेक्ट होतात माहिती का तुम्हाला? ॲलोपॅथी औषधाचे किती साईड इफेक्ट होतात माहितीये तुम्हाला? म्हणजे आता समजा काय घेतलं, डायबिटीस साठी असं आहे का एक गोळी घेतली आणखीन बरा झाला डायबिटीस? असं नाही. रोज सकाळी उठलं की त्यांना गोळ्या औषधं घ्यावे लागतात. असे म्हणजे कायम वर्षानुवर्ष त्यांना औषधं घ्यावी लागतात. असे कितीतरी आजार आहेत. थायरॉइड म्हटलं की प्रत्येक दिवशी त्यांना गोळी घ्यायलाच पाहिजे, हो की नाही? असं आहे का आज डोकं दुखलं, आजचे दिवस एक गोळी घेतली, संपला विषय? असे कितीतरी आजार आहेत, त्याच्यात त्यांना वर्षानुवर्ष हे औषधं घ्यावे लागतात. आणि मग हे रोज 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 औषधं घेऊन शेवटी पोटाची डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडते. पोटाचं सगळे औषधाचे हे साईड इफेक्ट खूप असतात. म्हणजे ते औषधं काय कमी, म्हणजे बरं कमी करतात आणि आपले त्रास जास्त वाढवतात. कुठलीही ॲलोपॅथी असू दे, आयुर्वेदिक असू दे, प्रत्येकाचे चांगले गुण आहेतच आहेत. पण आपल्याला काय करायचंय? बिना औषध बरं व्हायचंय. कुठलेही साईड इफेक्ट न घेता आपल्याला बरं व्हायचंय. हे लक्षात ठेवा तुम्ही. सगळ्या ॲलोपॅथी असू दे, होमिओपॅथी असू दे, आयुर्वेदिक असू दे, प्रत्येकाचे काहीतरी पॉझिटिव्ह पॉईंट आहेत की निगेटिव्हही आहेत. आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आपल्याला काय करायचंय? औषध न घेता बरं व्हायचंय आणि इतरांना सुद्धा बरं करायचंय. तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता, घरातल्यांसाठी घेऊ शकता, तुमच्या आजूबाजूच्या शेजारी राहणारे, अपार्टमेंटमध्ये राहणारे किंवा ओळखीचे सगळ्यांना तुम्ही पण ट्रीटमेंट देऊ शकता. एकदम सोपी गोष्ट आहे. आता तुम्हीच सांगितलं, काय झालं? हीट वाढली, जलतत्व पाहिजे, जलतत्वाचा निळा रंग लावायचा, बरं व्हायचं. इतकं सोपं आहे. तर तुमच्यापैकी अजून कोणाला ट्रीटमेंट घ्यायला आवडेल? हर्षवर्धनने सांगितलं. अजून कोणाला घ्यायला आवडेल? छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. फार मोठे आजारच पाहिजे असं काही नाही त्यासाठी. आता त्यांनी सांगितलं की ऍसिडिटी वाढती, उष्णता वाढती, अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण तुम्ही घेऊ शकता. तुम्ही तर अजून छोटे, तुम्हाला काही अजून मोठे आजार असणारच नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण घेऊ शकता किंवा घरातल्यांच्यासाठी पण तुम्ही घेऊ शकता. तर अजून तुम्हाला कोणाला हवं असेल विचार करा, ग्रुपवरती मेसेज करा, आईबाबांशी बोला, असं सांगा अशी काही चिकित्सा आहे, आईबाबांना सांगा. विदाउट मेडिसिन्स, विदाउट एनी चार्जेस, फ्री ऑफ कॉस्ट अशी हे ट्रीटमेंट आहे. आणि 90% आजार तरी बरे होतात त्याच्याने. जे मेन आहेत सगळे, आज तुम्ही जेवढे ऐकताय आजार, आजूबाजूच्या लोकांमध्ये बघताय, तेवढे आजार 90% आजार याच्यातनं बरे होऊ शकतात. तर तुम्हाला कोणाला घ्यायला आवडेल? आजूबाजूच्या लोकांना तुम्हाला असं वाटतं की हे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत, ते बरे व्हावेत आणि त्यांना हे आपण ट्रीटमेंट सुचवू शकतो, ते ह्याच्याने बरे होतील असं सांगा.
आणि तुम्हाला आत्ता असं वाटत नसेल, लक्षात येत नसेल, तर ग्रुपवर कळवा की आम्हाला घ्यायची, माझ्या मावशीला घ्यायची, माझ्या काकांना घ्यायची, मला अजून कोणाला तरी सजेस्ट करायचे. आपण सगळ्यांना ही ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. ठीक आहे. ग्रुपवरती मेसेज करा. आत्ता तुम्हाला लक्षात येत नसेल किंवा तुमच्याबद्दल काही असेल तरी तुम्ही मेसेज करा. ओके. धन्यवाद. कोणाला काही बोलायचंय याच्याबद्दल? तुम्हाला काही कोणाला बोलायचंय? ते बघा, नीलकंठला माहितीये सगळं. आजीकडनं शिकलाय का? नीलकंठ नाही नाही मॅम. नाही का? मला वाटलं आजीकडनं शिकलाय. मला असं वाटलं हातावर इकडे रंग लावायचा, इकडे रंग लावायचा असं सांगतोय तू. मॅम अजून कुठला कोणी रंग काय? लावायचा? तू ऐकलं नाही नीट, तुझं लक्ष नाहीये. हा, कुठला रंग? निळा लावायचा. निळा मग कुठला म्हणजे कुठला हे लावायचा? वॉटर कलर काय म्हणजे काय तेच नाही कळलं मला. वॉटर कलर का काय म्हणजे निळा? वॉटर कलर नाही लावायचं. एक हा? चीज मार्कर नावाचे एक वेगळ्या प्रकारचे मार्कर येतात. त्याचा पण फोटो पाठवते मी तुला. जसे स्केच पेन असतात तसे अजून थोडेसे वेगळ्या प्रकारचे मार्कर असतात. तर ते मार्कर जे आपल्या हाता स्केच पेन असतात त्याचा एवढा जास्त इफेक्ट होत नाही. मार्कर जे असतात ते थोडे जास्त वेळ आपल्या हातावर राहतात, तर त्याच्याने जास्त चांगला इफेक्ट येतो. ते मार्कर लावायचे. मग तुला शंका होती तर विचारायचं ना, तिकडे कशाला कोणाशी बोलायचं, इकडे बोलायचं, इकडे प्रश्न विचारायचे. ठीक आहे. आवडले की तुम्हाला ही पंचतत्व चिकित्सा? औषधं घेण्यापेक्षा रंग लावा आणि बरे व्हा. ठीक आहे. कोणाला काही बोलायचंय? तुम्हाला समजतंय नाही समजतंय काहीतरी तुम्ही बोलायला पाहिजे. इकडे तुम्ही नुसते ऐकायला आलेले नाहीये तिथे. फक्त माझं सेशन नाही, सगळ्या सेशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायला पाहिजे इथे. तसं हर्षवर्धननी सांगितलं, त्याला ऍसिडिटीचा त्रास होता. व्हेरी गुड हर्षवर्धन. तुम्ही सगळ्यांनी बोलायला पाहिजे इथे. ओके. फक्त ऐकायचं नाही, बोलायचं आहे. ओके. ठीक आहे. ओके पल्लवी मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद पल्लवी मॅडम. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला फॉर्म पाठवला जाईल, तो फॉर्म तुम्ही भरून पाठवा. काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर नंतर आपण अजून पुढे याबद्दल बोलूयात ग्रुपवरती. ओके. सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. तुम्ही जॉईन झालात, ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्या तुमच्या मुलांचे पण खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पल्लवी मॅडम. येस. धन्यवाद मॅडम. सविता मॅडम. मुलांना धन्यवाद मॅडम. उद्यापर्यंत फॉर्म भरून पाठवा हा, कारण आपल्याला 10 दिवसाच्या ह्याच्यात लगेच चिकित्सा सुरू करायला लागेल. काय रिझल्ट आले किंवा काय त्याला चेंजेस करावा लागतो रंग सूट नाही झाला तर ज्यांना चिकित्सा घ्यायची मॅडम आज फॉर्म पाठवतील, त्यांनी भरा. कारण आम्हाला चिकित्सा करायला वेळ लागणार आहे. प्रत्येकाला केस स्टडी घेऊन अर्धा तास लागतो कन्क्लुजनला यायला, की तुमचं कुठलं तत्व कमी आहे जास्त आहे. आणि मग त्याला 1-2 दिवस जातील. आणि तुम्ही लावल्यानंतर कदाचित काही वेळेला बदलावं लागतं तत्व. आणि मग काय फरक पडतोय ते पण आपल्याला या 10 दिवसात कळलं पाहिजे. ही चिकित्सा खूप प्रभावी आहे. जरी विना खर्च असेल तरी प्रभावी आहे. तर आज बघा फॉर्म आणि उद्यापर्यंत भरा. फॉर्म भरताना महत्वाची काळजी घ्यायची. किती जणांना भरायचं हात वर करा, चॅटबॉक्स मध्ये टाका. कोणाकोणाला घ्यायची आहे चिकित्सा? नीलकंठ. अजून कोणाला घ्यायची आहे? नीलकंठ एकच हात मला वर दिसतोय. अजून कोणाला नको आहे का? कोणाला काहीच होत नाहीये? बर, ठीक आहे. हर्षवर्धन तुला घ्यायचंच ना? हर्षवर्धन. दर्शन आहे, दर्शन आहे. अजून कोणाला घ्यायची? मेंजाला घ्यायची. अजून तुम्हाला मॅडम पुढच्या वेळेला येतील ना त्यावेळेला थोडं अर्जंट, मॅडम ऍक्सिडेंट झाल्यावर कुठं लावायचं काही सांगून ठेवा मुलांना, बरं का मुलांना. ऍक्सिडेंट झालो, आपण पडलो, तुम्ही खेळताना पडू शकता. आणि अशा ह्याला पटकन तुम्हाला मॅडम सांगतील पुढचं जेव्हा सेशन आहे तेव्हा, की त्या वेळेला ऍक्सिडेंट झाला तर पटकन एकच रंग लावायचा असतो. त्या 2 जागा लक्षात ठेवा, लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला ते रंग लावता येतील इमर्जन्सीच्या वेळेला. घरात कोणाला काही झालं पटकन, इमर्जन्सी अचानक झालं, तर त्यावेळेला तुम्ही ते कलर दोन्ही ठिकाणचे लावू शकता. तर हे पण काही इमर्जन्सी उपाय सांगू मॅडम सांगतील. आणि फॉर्म ज्यांना भरायचंय त्यांना महत्वाचं मला सांगायचंय, 8, 9, 10 किंवा मॅडम 2 लाईन लिहून पाठवा. किंवा आपला तो जो मेसेज आहे 8, 9, 10 हे फार महत्वाचे प्रश्न आहेत. इथे आपण जी चिकित्सा देतो ती रोगानुसार नसते.
म्हणजे समजा आता उष्णता झाली, हीट झाली, तर हीट झाली म्हणून तुम्हाला चिकित्सा नसते, रोगानुसार नाही ठरवली जात. समजा तिघांना हीट झालीये, तर प्रत्येकाची चिकित्सा वेगळी असते, हे लक्षात घ्या. का? तर जे काही हिटचा त्रास होतो, तर कोणाचं कुठलं तत्व बिघाड झालंय तो बघावा लागतो. मग तो तत्व बिघाड तुमच्या लक्षणांवरून असतो. त्यामुळे 8, 9, 10चे जे क्वेश्चन्स आहेत ना, ते महत्वाचे लिहिले पाहिजे. त्रास केव्हा होतो? कारण प्रत्येक वेळानुसार दिवसाच्या 2-2 तासांनी तत्व बदलत जातं आपलं. 2-2 तासाला एक शरीरात ऊर्जा काम करत असते. मग तुम्हाला कुठल्या वेळेला तो त्रास होतो ते बघून तत्व बिघाड काढावा लागतो आणि मग तुम्हाला तो रंग सांगावा लागतो. तर हे 8, 9, 10 क्वेश्चन फोकस त्याच्यावर करा. काय त्रास होतो तो नाही महत्वाचा. आणि तुमचे त्रास केव्हा होतात, काय कृती करताना होतात, चालताना होतोय का, बसताना होतोय का, झोपल्यावर होतोय, हे महत्वाचं आहे त्याच्यात. आणि हे जर तुम्ही लिहिलं ना 8, 9, 10 व्यवस्थित, तर सगळे पण त्रास बरे होऊ शकतात. इतकी ही सुंदर चिकित्सा आहे. म्हणून फोकस काय त्रास होतोय त्याला न देता त्रास केव्हा होतोय, त्रासाची लक्षणं काय, हे प्रश्न काळजीने आई बरोबर डिस्कस करून लिहा त्याचे उत्तर, म्हणजे तत्व चिकित्सा लवकर लागू पडेल. तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आता अर्चना मॅडम, हा पल्लवी मॅडम, अर्चना मॅडमचं सुरू करा. हो. नमस्कार अर्चना एक मॅडम. एक मिनिट पल्लवी, मग मी जरा